याचबरोबर महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं उद्यापासून पुकारलेला राज्यव्यापी संप आज मागे घेतलाय। कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय आजचा संप मागे घेण्यात आला। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे यांच्यासोबत केमिस्ट असोसिएशनची आज एक बैठक झाली। पुढच्या चर्चेसाठी 25 जुलैच्या दरम्यान आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। केमिस्ट असोसिएशन आणि FDA यांच्यामधले गैरसमज समझोत्याने दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत झाला असंही कळतंय। दरम्यान आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेनं आज सुरू केलेला 3 दिवसांचा संप आणखी 2 दिवस सुरू राहणार आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांच्या निमा या संघटनेनं याला पाठिंबा देत राज्यभरामध्ये कडकडीत बंद पाळलाय, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड होमिओपॅथिक मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. प्रताप वळसे पाटील यांनी दिली। होमिओपॅथीला क्रॉस पॅथीची परवानगी देण्यासाठी मॉडर्न फार्माकोलॉजीचा 1 वर्षाचा कोर्स राज्य सरकारनं सुरू करावा, तसंच केंद्राचा प्रस्तावित BRHC कोर्स रद्द करावा, या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलाय। आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आमची प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अलका धुपकर हिच्याशी। अलका, मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने जो संप पुकारलेला होता तो मागे घेतला आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी त्यांची बोलणी झालेली आहेत। त्यांच्या समस्यांवर आता तरी तोडगा निघालाय का? आरती, हा तोडगा निघण्यासाठी आणखी एक महत्वाची जी बैठक आहे ती अधिवेशन संपल्यानंतर आयोजित केली जाणार आहे। 25 जुलैच्या दरम्यान ही बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती FDA आयुक्त महेश झगडे यांनी काही वेळापूर्वीच दिलेली आहे। महत्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास 5 प्रमुख मागण्या घेत केमिस्ट असोसिएशन उद्यापासून संपावर जाणार होती। 24 तासांऐवजी केवळ 8च तास ते मेडिकल स्टोअर सुरू ठेवणार होते आणि यासोबतच 3 दिवसाचा पूर्णवेळ मेडिकल स्टोअर्स बंद पुकारणार होते। मात्र आज जे गैरसमज आणि समज होते याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली आहे, असं महेश झगडे म्हणाले। कोणतंही आश्वासन आज देण्यात आलेलं नाहीये, फक्त चर्चा झालेली आहे आणि 25 जुलैच्या दरम्यान जी बैठक होणार आहे यामध्ये निर्णयापर्यंतचं जे महत्वाचं पाऊल आहे ते टाकलं जाईल। पण या सगळ्या मागण्यांमध्ये केंद्र सरकारचा देखील महत्वाचा वाटा आहे, त्यामुळे राज्य सरकार केमिस्ट असोसिएशनच्या सगळ्या मागण्या स्वतः मान्य करू शकत नाही। 25 जुलैच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि तोडगा काय निघतोय हे आपल्याला समजू शकेल। आज मात्र हा संप जो उद्यापासून होणार होता हा मागे घेतल्याची महत्वाची बातमी आणि यासोबतच होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची निमा संघटना या डॉक्टरांनी 3 दिवसासाठी सुरू केलेला जो संप आहे तो चालू राहणार आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित डॉक्टर सेलनी आज 1 दिवसाचा लाक्षणिक संप केला आणि पुण्यामध्ये हे डॉक्टर रस्त्यावर उतरले होते। अशा 3 महत्वाच्या घडामोडींनी आजचा दिवस गाजवला असं म्हणता येईल। बरोबर, धन्यवाद अलका या माहितीबद्दल। यानंतर आपण वळणार आहोत दिवसभर